हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आम्ही आता आहोत दिवा स्टेशनला आणि दिवा स्टेशनवरून राजगडाला कसं जायचं आम्ही तुम्हाला असे दाखवू. ऑल द बॅकपॅक्स आर रेडी टू एक्सप्लोर महाराजांचा इतिहास. जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. सो आता आम्ही चाललेलो आहोत महाराष्ट्राची, पूर्ण भारताची, महाराजांची पहिली राजधानी म्हणजे स्वराज्य जिथून स्थापित झाला त्या गडावरती. तर जर्नीमध्ये आम्ही तुम्हाला भेटू. सो आता आमची ट्रेन आलेली आहे आणि जर्नीसाठी प्रवेश झालेला आहे आमच्या. तर आम्ही आता दिव्यावरून जात आहोत ठाण्याला आणि ठाण्यावरून जुईनगरला, कारण जुईनगरवरून रोज बसेस जात असतात कोल्हापूर आणि सातारा साईडला. तर आम्हाला तिथेच मध्येच हायवेला उतरायचं आहे. तर जो फाटा आहे नसरापूर फाटा, या फाट्यावरती. आणि आता आमची ट्रेन आलेली आहे पनवेल ट्रेन. तर पनवेलवरून थेट जुईनगर. जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत जुईनगरला. आता आम्ही पाहत आहोत आम्हाला बसेस भेटतात की नाही. तर बघू आता बसेस किती वेळाने भेटणार आहे. लवकर तर भेटणार नाही. आम्ही इथून जाणार आहोत नसरापूरला आणि इथून मग थेट गडाकडे आमच्या. तोच तो गडांचा राजा आणि राजांचा गड, राजगड. तर आम्ही तुम्हाला भेटू आमच्या जर्नीमध्ये आणि पूर्णपणे माहिती देऊ मुंबईवरून राजगडावर जाण्यासाठी कसं जायचं, जेणेकरून तुम्ही जेव्हा येणार ना तुम्हाला कधी आमच्यासारखं फिरायला लागणार. चला भेटूया. मित्रांनो, आता थकून आम्ही आलेलो आहोत सानपाड्याला आणि सानपाड्यावरून बसने जात आहोत. तर इथून आम्ही जात आहोत डायरेक्ट बसने. आमची बस आहे नसरापूर फाट्याला जाण्यासाठी. तर इकडे पण बार्गेनिंग करा. तर आम्हाला बोललेले 400-500 रुपये. तर आम्ही त्यांना बोललो 250 रुपयात घेऊन जा. ऐकत नव्हते, पण त्यांच्याकडे पण पब्लिकना 12 वाजलेले आहेत. तर त्याच्यामुळे जात आहोत आम्ही 250 रुपयामध्ये. तर तुम्ही पण येणार ना, याचं भान घ्या आणि कधी बार्गेनिंग करा. भेटूया. सो मित्रांनो, फायनली बस भेटलेली आहे आम्हाला. वाजलेले आहेत 12 आणि फ्रायडे नाईट आहे. सॅटर्डे ॲक्च्युली चालू झालेला आहे. या आमच्या सीट्स VIP सीट्स. यो क्या बोले. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 2 आणि माझे सवंगडी झाले आहेत गार. सो आता वाजलेले आहेत 4 आणि आम्ही सानपाड्यावर निघालो होतो 12 वाजता. तर इथे यायला ॲप्रॉक्सिमेटली 4 तास लागतात. तो आता उतरलो आहोत, आमच्याशिवाय कोणीही नाही आहे. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत इकडे नसरापूरमध्ये. तर नसरापूरमधून आता आम्हाला काही ट्रॅव्हलर भेटेल तर आम्ही तिकडनं जाणार आहोत. आणि आमच्याशिवाय ते तुम्हाला फक्त डॉगेश भाई दिसणार आहे. चारी बाजूला कोणीच नाही. आता वाजलेले आहेत 4:30. आम्ही 12 वाजता निघालो होतो मुंबईवरून. आता इथे आम्हाला 4:30 वाजले ना आम्हाला. तर बघू आता आम्हाला इथून काय भेटतं. तर तुम्ही जेव्हा येणार मुंबईवरून तर नसरापुरी लक्षात ठेवा आणि तिकडे येऊन फाट्यावरती येऊन थांबा. इकडे तुम्हाला काही ना काही भेटेल. तर आम्हाला काय भेटतं बघू आणि तुम्हाला आम्ही सांगू. तुम्ही काय बोलता भावांनो? जय शिवराय. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत नसरापूरमध्ये आणि तुम्ही पाहत असाल इथून या स्टँडपासून आपला जे राजगड किल्ला आहे ते फक्त 30 किलोमीटरवरती आहे. तर नसरापूर चेलाडी बस स्थानकवरती तुम्ही केव्हाही या. हे आपले भाऊ. तर तुम्ही काय बोलू इच्छिता? आम्ही इथून आलो, इथून आम्हाला जायचं ऑप्शन आहे. तुम्ही एक बससुद्धा आहे जे तुम्हाला मार्गशीपर्यंत घेऊन जाऊ शकते. तिथून तुम्ही तुमचं लोकल व्हेकल या लोकल ट्रान्सपोर्ट थ्रू राजगडाच्या पायथ्याशी तुम्ही जाऊ शकता गावातलं. दुसरा एक ऑप्शन आहे. बघू आता आमची गाडी आलेली आहे. यांना विचारून पाहतो किती पैसे घेतील आमचे तिथे जाण्यासाठी. तर बघू. सो मित्रांनो, आता आम्ही जात आहोत
राजगड किल्ल्यावरती आणि आम्हाला दादा भेटलेले आहेत. हे आम्हाला घेऊन जाणार आहेत चोर दरवाजानी. तर तुम्ही केव्हा इथे येणार ना, यांना तुम्ही संपर्क साधा. तुमचा नंबर सांगू शकता जेणेकरून कोण आले ना. नंबर बोला ना. 9975 हां 83 हां 6740. ओके. आम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊ जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. चला भेटूया आमच्या जर्नीमध्ये. थँक्यू. फायनली आम्हाला हे दादा भेटलेले आहेत एवढ्या सकाळी 4:30 ते 5च्या दरम्यानमध्ये. आणि हे आम्हाला घेऊन जात आहेत बेस गावामध्ये. गावाचं नाव आहे गुंजावणे गाव. सो गुंजावणे गावातून आपण प्रवेश करतो चोर दरवाजा या मार्गाने. आणि अजून एक मार्ग आहे तो आहे पाली दरवाजा. ते पाली गावातून आपण जाऊ शकतो. तो जो पाली दरवाजा जो ट्रेक आहे तो इझी टू ट्रेक आहे. जास्त करून तोच रूट सर्वजण प्रेफर करतात. आणि तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये किती सारं फुलं बहरली आहेत. सुंदर वाटत आहे खूप. सो जय शिवराय मित्रांनो. हर हर महादेव. सो मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत गडाच्या पायथ्याशी जे आहे गुंजावणे गाव. आणि तुम्ही पाहतात राजगडचा बोर्ड. आणि आता वाजलेल्या सुमारे 6. त्यामुळे आता इथून चालू करणार आहोत आमचा ट्रेक. आणि तुम्ही जसं पाहतात बोल योग्या सध्याचं जे वातावरण आहे ते इकडेमध्ये पावसाळा आहे. म्हणजे पाऊस बारीक बारीक चालू आहे. सो आमच्यासाठी तोच एक मोठा चॅलेंज असणार आहे. आम्ही काही प्रिकॉशन नाही घेतलेत पावसासाठी. पण खूप म्हणजे थोडाफार आहे पाऊस. पण पुढील वाटचालसाठी खूप एक्सायटेड आहे. बघू कसा होते आमची जर्नी. आणि आम्हाला करायचाच होता. आणि तोच तो आहे गडांचा राजा. जय शिवराय मित्रांनो. भेटू आपल्या वाटचालीमध्ये. आणि तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवू की तुम्ही कधी येणार तर तुम्ही कधी हा किल्ला नाकूस. मित्रांनो तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला एक केंद्र दिसेल वन संरक्षण केंद्र. हे जे केंद्र आहे स्थापित केलं आहे गडाच्या संरक्षणासाठी. आणि फक्त 5-5 रुपये घेतात. आणि इथेच आम्ही थोडा नाश्ता करून आम्ही चालू केला आमचा ट्रेक. आमची पुढील वाटचाल. तर जाता जाता आम्हाला पाऊस खूप लागला त्यामुळे आमचा वेळ खूप वाया गेला. पण तुम्हाला जाताना इथे पूर्णपणे गडाची माहिती दिसेल. आणि आपल्या महाराजांचं छायाचित्रसुद्धा दिसेल. आणि या गडावरती तुम्हाला पाहण्यासाठी खूप काही आहे. सुवेळा माची आहे, संजीवनी माची आहे, चिलखती बुरुज आहे, बाले किल्ला आहे, आई पद्मावतीचं मंदिर आहे. आणि अतिशय खूप सुंदर हा गड आहे. आणि खूप भव्यसुद्धा आहे. त्याचमुळे महाराजांची पहिली राजधानी होते. कारण हा जो गड आहे महाराजांना खूप प्रिय होता. तर भेटू आपण. आणि मित्रांनो आम्ही अजून इथेच आहोत. पाऊस खूप असल्यामुळे आम्हाला ट्रेक चालू करताना आला. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा नाश्ता मागवला. आणि आम्ही वाटच बघत आहोत पाऊस कधी थांबेल. कारण आम्ही रेनकोट्स वगैरे सुद्धा कॅरी नव्हते केले. तर बघू हा पाऊस कधी थांबतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आता फायनली आम्ही डिसाईड केलं आहे मूव ऑन होण्यासाठी. कारण पावसामुळे आम्ही खूप वेळ तिथेच थांबलो होतो. पण पाऊस काय थांबायचं नाव नाही घ्यायचं. त्यामुळे डिसाईड केला भिजून तो भिजून फायनली आता आपण गुंजावणे ट्रेक झालंच पाहिजे. तर आम्ही गुंजावणे गावातून जात आहोत. आणि थेट चोर दरवाजातून आम्ही एंट्री करणार आहोत. पण चोरासारखे नाही, एक शिवाजी महाराजांच्या भक्तासारखे, मावळ्यांसारखे. भेटूया आमच्या जर्नीमध्ये. सो तुम्ही जसं पाहतात राजगडकडे जाण्यासाठी रस्ता. आणि माझे 2 मावळे गड चढत आहेत. आणि आमच्यासोबत टेंट सुद्धा आहे. सो आम्ही आज स्टे करणार आहोत. आज पूर्णपणे गड आम्ही फिरू आणि रात्री स्टे करू. आणि उद्याचा सूर्य उदय पाहून आम्ही परतीचा प्रवास साधणार आहोत. तर खूप मजा येणार आहे. ॲडव्हेंचर आहे, थ्रिल आहे, एक अनुभव आहे. आणि ही लाईफ जगलीच पाहिजे आपण. काय बोलतो योग्या? सो मित्रांनो पाऊस असल्यामुळे आम्ही थोडा आश्रय घेतला होता या घरांचा. घर खूप सुंदर आहेत. कधी कधी असं जीवन जगायला खूप आवडतं. कारण आणि हा आमचा योग्या दादा लवर. वहिनींचा फोन आलेला आहे
त्यामुळे इथे सुद्धा नेटवर्क नसल्यामुळे तरी सुद्धा बोलत आहे. हेच प्रेम असतं. तुम्ही जसं बघत आहात निसर्ग किती सुंदर दिसत आहे. सर्वीकडं धुकं पसरलं आहे आणि अतिशय अप्रतिम दिसत आहे. आणि या पावसामुळे पूर्ण जो रस्ता आहे तो पूर्ण ओला आणि पूर्ण चिखल झाला आहे. आणि तरी सुद्धा आम्ही हार न मानता पूर्ण गडाची स्वारी करणार आहोत. काय बोलू मी आता इथे. एवढा सुंदर असं दृश्य अप्रतिम, डोळ्यांना इतकं भावणार. म्हणून सह्याद्री कधी निराश नाही करत. आता थोडी आमची ॲक्टिंग पहा मित्रांनो. कॅमेरा रोल ॲक्शन. तुम्हाला तर माहितीच असेल, जो पहिला येत आहे तुमचा लाडका रुपेश वर्तक. जो सेकंड येत आहे तो आहे योगेश भोजने द गड प्रेमी. अँड थर्ड वन इज अक्षय द हाऊस. सो मित्रांनो, तुम्ही इथे जेव्हा येणार तेव्हा जंगली प्राण्यांपासून सावधान राहा. कारण इथे रान मांजर, घोरपड, बिबट्या, वांढर आणि मधमाशा यांचा खूप धोका असू शकतो. तर याची तुम्ही काळजी घेऊ शकता. पण आमच्या समोर जर कोण आला, कुठला चित्ता, रान मांजर, तर आमचा योग्या बोले, तर आम्ही कोणाला घाबरणार नाही. कारण आमचं जे रक्त आहे ते मराठ्यांचं आहे आणि मराठी कधी झुकत नाही. जय शिवराय. सो मित्रांनो, आता आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. तुम्ही जसं पाठी बघू शकत आहात, तर महाराष्ट्र शासनाने आपल्याला ताकीद केलेली आहे की तुम्ही जेव्हा रात्री कधी येणार किंवा झाडाझुडपामध्ये असणार, तर तुम्ही जेव्हाही पाय तुम्ही जमिनीखाली ठेवणार, तर तेव्हा याची काळजी घ्या. कधीही तुमच्या खाली अजगर, मण्यार किंवा किंग कोब्रा म्हणजेच नाग असू शकतो. तर याची काळजी बाळगा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि हर हर महादेव. सो मित्रांनो, आम्ही आज ट्रेक केला होता राजगडाचा, जी महाराजांची पहिली राजधानी होती. आणि आम्ही अर्धापेक्षा जास्त आम्ही अंतर गाठलेलं आहे. आणि येत्याच क्षणी आम्हाला एक माहिती सापडली. आणि इथे येण्याच्या अगोदर सुद्धा आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं की अशी सुद्धा माहीत आहे, असं सुद्धा आपला एक इतिहास आहे. तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की हा जो किल्ला आहे, हा जो राजगड होता, हा पहिल्या शतकातला आहे. आणि हे जे मुरुंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे जे स्वरूप आहे, हे शालिवार राजा यांनी युद्धात जिंकून, जे शंकांना हरून युद्धात जे 1878 साली हे ताब्यात केलं होतं. त्यानंतर 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे नाव राजगड हे ठेवले होते. जसं की तुम्हाला माहीत असेल, राजगड ही आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून 25 वर्ष कार्यरत होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं राजकीय केंद्र प्रमुख म्हणून सुद्धा हा गड होता. सो मित्रांनो, आता आम्ही आदर रस्त्यामध्ये आलो आणि इथे आम्हाला मामा भेटले आणि मस्त लिंबू पाणी बनवून दिला. काकड्या होत्या मस्तपैकी. तर तुम्ही जेव्हा इथे येणार, इकडे तुम्ही थोडा वेळ थांबा आणि यांच्या हातचं लिंबू पाणी प्या. चला मामा. थँक्यू.
परमनंट आहे असं बोललं तर बॅनरला पण फोटो नाही लावलं पाहिजे. नाही लागलं पाहिजे. कर्म की कोख ही जन्म का द्वार है, यही संसार का सार है। सुख की न ये धरा ये मझधार है, यही संसार का सार है। कर्ण की गागर का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले। मुजरा तुम्हाला तुम्ही बघत आहात हे चढलेलं आहे का चढतो पाणी तळून उतरूया का चढताना आपण आलो इथून उतरताना किती गाठ पडे असं होतं. चौकस पकड भाई दमलो. ओ माय गॉड महाराज मुजरा तुम्हाला. तुमची दुनिया खरंच तुमची दुनिया खरंच खूप सुंदर. काय बोल थांबायचा बोलतो काय बोलतो बोल. जशी तुमची इच्छा. हळू हळू चाल बरं. अशीच येणार आणि गडगडत जाणार खाली. हम मैन वर्सेस वाइल्ड. अब हम जा रहे हैं इन जंगलों में. पता नहीं हमें किस जानवर का सामना करना पड़े. ये मेरा है दोस्त योगेश और यही है शिकारी. वीडियो का शिकार करता है. अच्छी उसकी सूरत पे मत जाइएगा. दिखता चेहरे से बहुत ख्वाफ वाला बट असल में है नहीं वो. देखिए अगर आपके पास पानी का उपयोग ना हो तो इसे वार्म करके पी लीजिएगा. ते बॅगेतला पावडर काढेल. महादेव महादेव. तो मित्रांनो तुम्ही पाहू शकत आहात इकडनं लास्टचा जो पॅच आहे हा पूर्णपणे 90 डिग्री आहे आणि वरून हे जी माकडं आहेत वानरं आहेत जे पाहिजे ते घेत आहेत भाई. जेव्हा येणार बाकी काय नाही यांच्यापासून सावध राहा. काय बोलतो टीचर देई सीताराम बोला जय हनुमान. मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम करू ना काय नाही करणार तो.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो, नमो पार्वती पतये हर हर. तो मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत फायनली चौ दरवाजापाशी. इकडनं एंट्री करणार आहोत. बापो जवळ. सो आता आम्ही केलेली आहे एंट्री. खूप वाकून यायला लागतंय. बॅग आहे हातामध्ये. ओ माय गॉड. रोशनी में तो सबको सब कुछ दिखता है, लेकिन ये रोशनी नहीं, दर्शन है. जो हो गया, जो होने वाला है, वो सब कुछ दिखाने वाली रोशनी दिख रही है. धुका पाऊस. सो फायनली आम्ही आलेलो आहोत गडावरती. आणि पहिलाच तुम्हाला हे तलाव लागतं, पद्मावती तलाव. तर पण तलावामध्ये तुम्हाला काही दिसणार नाही कारण पूर्ण धुके आहेत. तर तुम्ही पहा. मित्रांनो आम्ही फायनली गडावरती आलेलो आहोत आणि थोड्याच वेळांमध्ये आम्ही पद्मावती मंदिराजवळ पोचून जाऊ. तर तुम्ही ते बघा. ते मंदिर खूप सुंदर आहे. आतमध्ये पद्मावती आईची मूर्ती आहे. आणि ते ॲक्च्युली मंदिर जे आहे ना, खूप सारे गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्यासाठी एक राहण्याचा आश्रय आहे. तर तुम्ही जेव्हा येणार त्या मंदिरामध्ये राहू शकता. आणि तिकडे काही लोक आहेत ते भजन करत आहे आईसाठी. तुम्ही ते बघाच. सो आता आम्ही आलेलो आहोत मित्रांनो राजगडाच्या मंदिरामध्ये. हे पद्मावती आईचं मंदिर आहे. आणि ते आणि असा एक दिवस साजरा केला पाहिजे त्यामुळे आम्ही सुद्धा आलेलो आहोत. आणि आम्ही आज खात आहोत. घरून आणल्या होत्या माझ्या आईने बनवलं भाकरी आणि हे चटणी. रोज आपण खातो चिकन मटन, बरोबर की नाही? चिकन मटन मच्छी. तर एक दिवस चटणी आणि भाकर खाऊन बघू. जेव्हा तुम्ही पद्मादेवी मंदिराजवळून पुढे वळाल माचीकडे जाण्यासाठी तुम्हाला इथे रामेश्वर मंदिर लागेल, जे महादेवाचं मंदिर आहे. इकडे तुम्हाला नंदी बाबा लागतील. त्यानंतर आतमध्ये महादेव आहेत. ओम नमः शिवाय. आणि याला आलेला आहे तिचा कॉल. गर्लफ्रेंडच्या नादामध्ये वेडा पिसा झालेला आहे.
इथे नेटवर्क नाही आहे तरी सुद्धा त्याने त्याच्या अँटीना उभ्या केल्या आहेत. पण तुम्हाला सांगू इच्छितो की या पावसामुळे इतका सुंदर असा हा जो आपला गड आहे त्याचं सौंदर्य बघायला नाही भेटणार पावसामुळे. तुम्ही बघू शकता हा आणि आमचा आहे योग्या बोले खूप दमेला आहे बिचारा. भेटू आम्ही पुढच्या वाटचालीमध्ये. पीस आउट. सुंदर दृश्य पूर्ण दरी आहे धुके असल्यामुळे काय दिसत नाही. सो मित्रांनो तुम्ही ही जागा पाहू शकत आहात. ही जी जागा आहे ती महाराजांच्या काळामध्ये इथे दारुगोळा ठेवण्याचा ही एक जागा होती जेणेकरून शत्रूवरती हमला केला जावं. आणि या जागेवरती तुम्ही लवकर आलात नाही ते स्टेसुद्धा करू शकता कारण इकडे खूप जणांनी टेंट लावले होते स्टे करण्यासाठी. आणि टोप तुम्ही बघू शकत आहात पूर्णपणे नष्ट झालेली आहे. त्यानंतर आपण वळतो या सदरकडे. या सदरच्या अगोदरच एक तुम्हाला महाराष्ट्र शासनाने सर्व काय या राजगडाबद्दल माहिती सांगितलेली आहे तुम्ही ते वाचू शकता. आणि हा जो आहे हे मेन आहे. इथे पूर्ण राजगडाचा आहे नकाशा आहे. या नकाशामध्ये सर्व काय आहे कुठे कुठे प्लेसेस आहेत तुम्ही हे फॉलो करून तिकडे जाऊ शकता. सो आम्ही आता वळू थोड्याच वेळात आमच्या माचीकडे सुवेळा माचीकडे. तर भेटू आपण शहरामध्ये. आम्ही आमच्या बागा ठेवून चाललेलो आहोत गड भ्रमण करायला. हा जो रस्ता जात आहे सुवेळा माचीकडे ज्या नागमोडी वळणाच्या आहेत. तर बघूया आपण आता आम्ही सुवेळा माचीकडे जात आहोत. आज पूर्ण आम्हाला जे काय सुवेळा माची बाले किल्ला हे आम्हाला सर्व आज पाहायचं आहे कारण आज आम्हाला पूर्ण दिवस म्हणजे आता वाजलेले आहेत 12 त्या 5 वाजेपर्यंत आमचं काही टाईम आहे. त्याच्यानंतर आम्हाला टेंट लावायचा आहे. थोडा आराम करून मग आम्ही जेवण बनवायला घेऊ. खाना पकाएंगे और आपको दिखाएंगे. तो अच्छा तो हम चलते हैं. तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा तो आम्ही हात रतयाच ठिकत. आता फायनली सुवेळा माचीकडे आता आम्ही जात आहोत. इकडे डायरेक्ट आपल्याला वळण लागणार आहे सुवेळा माचीचे. आणि बाबा आहेत इकडे मार्गदर्शक. बाबा नमस्कार. पाऊस काय म्हणतोय? जय शिवराय. पाऊस पडतोय काय धंदा नाही काय नाही असं. हा पावसाने वाट लावली पिकांची पण वाट लावली आपल्या पिकाची वाट लावली सगळी वाट लावली धान्याची. समोरचं तुम्हाला काही दिसणार नाही कारण धुक्याने इतका प्रभाव टाकला आहे. आणि आमचा जो भाऊ आहे आता उतरता आमची वाट चुकलेली आहे. मरणातर रणमस्तांची जाता आमची अरे भ्यात कोणाला धावतर शिवराज 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 राजा रे शिवराज 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 राजा रे. सो सुवेळा माचीकडे जाताना आम्हाला लागला हनुमंताचं मंदिर.
पवन पुत्र अंजनीच्या चुता तुला रामाचं वरदान बोला एक मुखाने बोला बोला जय हनुमान हे हनुमाना जय श्रीराम जय हनुमान. तर गडावरती खूप सारे लोक येतात, त्यामधले हे सुद्धा आहेत. काही काही लोक येतात गड स्वच्छ मोहिमेमधून येतात. तर हे लोकांनी गडावरती जेवढ्या काय प्लॅस्टिकच्या बॉटल्या होत्या या कचरा होता हे ते घेऊन गडाच्या खाली नेतील. तर सल्यूट यांना. जय शिवराय. सो मित्रांनो, मी तुमचा रुपेश्वर तक पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या या छोट्याच्या चॅनलमध्ये. तर मला खूप आवडतं आणि माझ्या मित्रांसुद्धा आवडतं गड किल्ले फिरण्यासाठी. सो मला तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की राजगडाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एक सुंदरता आहे. प्रत्येक त्याच्या क्षणांमध्ये एक इतिहास आहे. आणि आलेला आहे तो क्षण काही वेळामध्ये तुम्हाला दिसणार. आज तो चिलखट्टी बुरुज. मित्रांनो, आम्ही आता चिलखट्टी बुरुज चढत आहोत. तर आज जर पाऊस नसता तर याच्यानंतर ज्या पॉईंटला मी जाणार आहोत त्या पॉईंटवरून जो समोरचा जो दृश्य असतं ते खूप म्हणजे खूप सुंदर दिसतं. कारण डायरेक्टली इकडनं सुवर्णमाचीचं टोक दिसतं, पण हे तुम्ही नाही पाहू शकणार आज पावसामुळे. मित्रांनो, पावसामुळे जास्त काय शूट करायला नाही भेटत आहे, पण तुम्ही बघू शकता हा आहे चिलखट्टी बुरुज. खूप सुंदर आहे. इकडे आता आमच्याशिवाय कोणच नाही, कारण पावसामुळे आता हवा. सो मित्रांनो, आता आम्ही जात आहोत हत्तीच्या डोळ्याकडे. हा एक प्लेस आहे तिकडे. आता पर्वताच्या मध्यभागी एक सर्कल झालेला आहे, पण तुम्ही जाणार ना तिकडे सावकाश जागा. वरती गेल्यानंतर खूप वारा हा वेगाने वाहत असतो. त्यानंतर जाता जाता आमचं दर्शन झालं गणपती बाप्पाचं. त्यानंतर मी हा जो पॅच आहे चढायला सुरुवात केली आणि हा पठ्ठ्या आहे तो एकदम वेगाने चालत आहे, धावत आहे या दगडांवरती. कारण जे याच्यामध्ये रक्त आहे हे भगवा आणि लाल आहे. पण तुम्ही जाणार त्याची काळजी बाळगा, नीट जा, कारण वरती जे आहे ते खूप वेगाने वारा वाहतो आणि इवन पाऊससुद्धा आहे. आम्ही जात आहोत. बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि आम्ही भिजून आल्यानंतर आम्ही नाश्ता करायला घेतला होता. तो आम्ही येताना मॅगी आणल्या होत्या, तर आम्ही त्याच बनवत आहोत. आता पाणी आम्ही ज्याच्यासाठी वापरलं होतं हे मंदिराच्या साईडला एक कुंड आहे, ते पिण्याचंच पाणी तुम्ही वापरू शकता. पिण्यासाठी खूप चांगलं आहे. तर त्यानेच आम्ही हे मॅगी बनवत होतो. फुल मजा आहे त्याची करण्यासाठी. जय शिवराय. मित्रांनो, आज आम्ही करत आहोत मॅगी. पाण्यामुळे फेस आली का असं वाटतं मला. पाण्यामुळे फेस आला का असं वाटतं. थोडी स्लो आज नाश्ता करून झाल्यानंतर आईची आरती घेण्यासाठी आम्ही तयारीला लागलो होतो. रामेश्वर मंदिरात डायरेक्ट. महादेव हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.
विक्राळा ब्रह्मांडी मा विषय कंठ काळा त्रिनेत्री काळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जल निर्मळ वाहे जोडा जय देव जय श्री शंकरराव स्वामी शंकरा आरतीयो वाळू बावातीयो वाळू तुतर तुरवला जय देव साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सदगी देणे शिवरायांची सदगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग मनोनी साजले तो योग जय धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गौ माता की जय। सो मित्रांनो आरती झाल्यानंतर थोड्या वेळातच सर्व शिवभक्तांनी अभंगाला सुरुवात केली आणि त्यांच्या तालावरती आम्ही ताल देत त्यांच्यामध्ये रमून गेलो आणि मंदिराचा तुम्ही सर्व परिसर बघत आहात। सर्व जण इथे आश्रय घेण्यासाठी आलेले आहेत आणि डॉगेश भाई सुद्धा मंदिरामध्ये आलेला आहे। तानाजीचे नाव घेता उदय बांधला शरीर नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला 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 मुरारबाजीचे नाव घेता दिलेर खान पळाला मुरारबाजीचे नाव घेता दिलेर खान पळाला मुरारबाजीचे नाव घेता दिलेर खान
नाव घेता दिल्लेर खान पळाला नाव घेता दिल्लेर खान पळाला जय हनुमान जय हनुमान सियावर रामचंद्र की जय सुत हनुमान की जय जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान. आणि मित्रांनो आता भजनाने अभंग संपलेला आहे आणि आम्ही आता लागलेलो आहोत जेवणाच्या तयारीला. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मंदिराच्या बाजूला एक पिण्याचे पाण्याचा कुंड आहे, तुम्ही ते पाणी पिऊ शकता. आणि हा जो अनुभव होता खूप सुंदर होता, हे अभंग आणि हा इतिहास जगण्याचा. आता जेवण बनवायला घेतलेला आहे, तो आम्ही आज बनवणार आहोत सोयाबीन राईस विथ पोर्टेबल गॅस. उकळी आलेली आहे भाताला, काही क्षणात भात तयार होऊन जाईल. आणि हे माझे 2 मित्र तिकडे कोल्हापूरची लोक आली होती, त्यांनी फोर्स केल्यानं जेवायला, तर लगेच जेवायला बसले मला टाकून. मी इथे जेवण बनवतोय, काय वाटतंय का रे तुम्हाला? सो आता वाजलेले आहेत 11:30 आणि खूप सारे पर्यटक आलेले आहेत इथे स्टे करण्यासाठी मंदिरामध्ये. पण मंदिर ऑलरेडी फुल आहे, त्यामुळे कोणालाही जागा नाही आहे. तर सर्वजण बाहेर स्टँड लावत आहेत राहण्यासाठी आजसाठी. आय थिंक सो ते आज राहणार आहेत आणि उद्या ट्रेकसाठी जाणार आहेत. तुम्ही पाहिजे असेल समाधी, ते साई आई यांची समाधी आहे. सो मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे आणि आपण भेटू उद्या म्हणजे पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत शुभरात्री आणि जय शिवराय.